अध्यक्ष महाराज, जवळपास 20 मिनिटं झाली ती लक्षवेधी सुरू आहे आणि मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहे. मंत्री महोदयांना वाटतं की हे सगळं चांगलं व्हावं. पण अध्यक्ष महाराज, याच्यातली खरं वस्तुस्थिती अशी आहे की हा बुरुड जो समाज आहे याची हालाकीची परिस्थिती आहे. आणि आपण म्हणता की फक्त 17,000 लोक या महाराष्ट्रात आहेत आणि आता याची संख्या रोडवात चाललेली आहे. त्याचं कारण असं आहे की आपली जी प्रशासकीय व्यवस्था आहे त्या प्रशासकीय व्यवस्थेचीच याच्यात मोठी अडचण आहे. वेळेवर बांबू कापला जात नाही. अजूनही आपण ऑक्टोबरमध्ये यांना बांबू द्यायचा असतो, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये बांबू द्यायचा असतो, पण आपल्याला अजून कटाईच व्हायची आहे. अजूनही बांबू बुरुडांना मिळालेला नाही. त्याच्यामुळे आपण जे काही इथं विधानसभेत राज्याच्या जनतेला आणि बांबू धोरणाच्या बद्दल आपण सांगता आहात त्याची कधीच अंमलबजावणी होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. अजूनही माझ्या मतदारसंघातल्या त्या त्यांना बुरुड लोकांना बांबू मिळालेला नाही, अजून मिळालेला नाही. मी स्वतः, तुम्ही पण पाठपुरावा केला, मी पण केला. एक दुसरं, प्लॅस्टिकचं मोठ्या प्रमाणात वाढ याच्यामध्ये वस्तू येतात आणि त्याच्यामुळे ही हस्तकला आहे, हे जे सगळे लोक आहेत यांची नवीन पिढी जी आहे त्यांना पण ही कला येतं, पण याचं जे फिनिशिंग आहे ते फिनिशिंग आता मशीनच्या समोर ते कमी पडते आहे. आपण काही NGOंना हे काम दिलेलं आहे, त्याला मशिनरीज दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात. राज्य सरकारने त्या NGOंना पैसे दिलेले आहेत. काय या बुरुडांचंच NGO तयार करून बुरुडांनाच आपण त्या पद्धतीच्या मशिनरी उपलब्ध करून दिल्यात आणि त्यांच्या नवीन पिढीच्या मुलांना या व्यवसायात उतरवलं तर मला असं वाटतं की बांबूचा योग्य वापर महाराष्ट्रामध्ये केला जाईल. त्याचा महसूल मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला पण मिळेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. आपण 4थ्या नंबरमध्ये सांगितलं की आम्ही जवळपास 150 महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यात साकोलीचं नाव दिलेलं आहे. असं कुठंच नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं नाईक साहेब, आपण पॉझिटिव्ह आहात, मला तुमच्याबद्दल जुमत नाही. आपण नेहमी आम्ही जेव्हा काही सांगितलं तातडीने तुम्ही विभागाला सांगितलं, पण खालच्या पातळीवर नाही आहे. त्याच्यामुळे विधानसभेमध्ये दिलेलं आपण आश्वासन, या तुम्ही दिलेली घोषणा याची अंमलबजावणी खालच्या पातळीवर व्हावी. आपणच आता परवा त्या पंकजाताई मुंडेंच्या एका त्या सचिवांनी वेळेवर रिप्लाय दिला नाही आणि परवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना निलंबित केलं. काय प्रशासकीय व्यवस्था आपली ऐकत नाही का? काय आपल्या सरकारचं आता प्रशासकीय व्यवस्थेवर पकड राहिली नाही का? हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून माझा आपल्याला या निमित्तानं हा गरिबांचा प्रश्न आहे आणि राज्याच्या पर्यावरणाचा प्रश्न आहे. बांबू हा जो ज्याला कला करून जो बुरुड समाज हे करतोय त्याच्या हालाकीची परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांची परिस्थिती चांगली करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये बांबूच्या वस्तू आणि त्याचं मोठ्या प्रमाणात निर्यात जगपातळीवर व्हावं अशा पद्धतीची भूमिका दृष्टिकोनातलं एक प्लॅन NGOला न देता या बुरुड लोकांना त्यांचंच NGO तयार करून त्यांना काम देण्याच्या बाबत त्यांना ग्रँट देऊन त्यांना उभं करण्याचा संकल्प काय राज्य सरकारचा आहे का? हा माझा प्रश्न आहे. आणि प्रशासकीय व्यवस्था यांना ज्या कालावधीत बांबू उपलब्ध करून दिला पाहिजे त्याच काळामध्ये तो बांबू त्या तारखेला मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आणि आपण अंमलबजावणी करणार काय आणि जे अधिकारी हे करणार नाही त्यांच्यावर कारवाई करायची भूमिका आपली राहणार काय? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नानाभाऊ पाटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला, मीच माझ्या वक्तव्यामध्ये सांगितलं की त्यांच्या परिसरामध्ये जे बुरुड कलाकार आहेत त्या कलाकारांना रॉ मटेरियलच उपलब्ध झाला नव्हता. मी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश केलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले, का केले प्रयत्नांना यश का नाही आले याचा निश्चितपणे मागोवा घेतला जाईल आणि ज्या ठिकाणी ज्यांनी दिरंगाई केली असेल अशा अधिकाऱ्याला त्याच्या अनुषंगानं ज्याला जी काय त्याला सजा द्यायची ती निश्चितपणे दिली जाईल. भविष्यकालामध्ये बुरुड समाजातील तरुणांना प्रशिक्षण द्यावं अशा प्रकारचे नानाभाऊंनी या ठिकाणी मागणी केलेली आहे निश्चितपणे. आणि ते तर देऊच, जिल्हा स्तर, राज्य स्तरावर आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा त्यांना यंत्रणा उभी करण्याकरता सुद्धा मदत केली जाईल. MIDCच्या मार्फत त्यांना अनुदान दिलं जातं, बांबू बोर्डामार्फत अनुदान दिलं जातं. रोपं लावणारी हा भाग निराला.
देणार का? हा माझा अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे जे बुरुड लोक आहेत त्या लोकांनाच त्या ठिकाणी आव्हान केलं जाईल, त्यांना बोलवलं जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्यांच्यामधून त्यांचा जो टॅलेंट आहे त्याला प्रोत्साहन देण्याकरता राज्य सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल, या ठिकाणी मी आश्वासित करतो.